श्री स्वामी समर्थ दत्ताश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत मलाई मोदक। ते एका पॅनमध्ये मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। दूध तापून घ्यायचं आहे आपल्याला। बरोबर 1 लिटर मी इथे दूध घेतलेलं आहे। दूध थोडं गरम झाल्यानंतर एका वाटीमध्ये केसर घेतलेलं आहे। त्यामध्ये गरम झालेले दुधाचे 5-6 थेंब टाकायचे आहेत। अगदी थोडंसं दूध टाकायचं आहे आणि मिक्स करून साईडला ठेवून द्यायचं आहे। तर इथे मी हे साईडला ठेवून देत आहे। ते इथे दुधाला उकळी आले आहे। दुधाला उकळी आल्यानंतर ह्यामध्ये मी विनेगर टाकणार आहे। 2 चमचे विनेगर आणि 4 चमचे पाणी घेतलेलं आहे। ते मिक्स करून ह्यामध्ये टाकून दूध फाडून घ्यायचं आहे आपल्याला। ते इथे मी विनेगर टाकलेलं आहे। ते मिक्स करून घेऊन दूध फाडून घ्यायचं आहे। ते इथे दूध फाटलेलं आहे। हे असं जेव्हा फाटेल तेव्हा गॅस बंद करून घ्यायचा आहे। 30 सेकंदाने गॅस बंद करून घ्यायचा आहे। जास्त उकळायचं नाहीये कारण ते मग ते दडदडीत होईल थोडं। आणि चाळणीवर कॉटनमध्ये हे काढून घ्यायचं आहे। तेथे मग कॉटनमध्ये चाळणीवर काढून घेतलेलं आहे। हे पाणी तुम्ही पीठ मळताना किंवा राईस लावत असाल तर वापरलं तर खूप छान लागतात। चपाती एकदम सॉफ्ट होतात। ते हे आपल्याला थंड पाण्याने धुवून घ्यायचं आहे। इथे मी थंड पाण्याने धुवून घेत आहे। तर विनेगरचा आंबटपणा जाण्यासाठी धुवून घेणार आहे। ते इथे चांगलं प्रेस करून घ्यायचं आहे। त्यामधलं पूर्ण पाणी नितळलं पाहिजे। पनीर एकदम सुका झाला पाहिजे म्हणून त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे। किंवा अशी रुमालाची पोटली बनवून त्यावर जड वस्तू, इथे मी एक पातेलं त्यामध्ये दगड ठेवलेला आहे आणि ते साईडला ठेवायचं आहे। इथे मी अर्धा लिटर दूध घेतले दुसऱ्या पॅनमध्ये। तर ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। साईडने देखील चिकटलं नाही पाहिजे। तर ते तापेपर्यंत इथे पनीर काढलं होतं ते मी एका प्लेटमध्ये काढलं आहे। त्यामध्ये 3 टेबलस्पून मिल्क पावडर टाकायची आहे आणि स्मॅश करून घ्यायचं आहे चांगलं। एकदम सॉफ्ट होईपर्यंत इथे मी स्मॅश करून घेणार आहे। तिथे मी स्मॅश करून घेतलेलं आहे। सॉफ्ट झालेलं आहे। आता हे साईडला ठेवायचं आहे। दूध देखील चांगल्यापैकी आटलं आहे। भरपूर आटून घ्यायचं आहे की जेणेकरून नंतर ह्यामध्ये पनीर टाकल्यानंतर आपल्याला तेवढा आटवावं नाही लागणार म्हणून। नंतर ह्यामध्ये पनीर टाकलं आहे। 3 कपचं 1 कप दूध झालं की ह्यामध्ये पनीर टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी 4 टेबलस्पून साखर टाकलेली आहे। जास्त टाकायचे नाही, मग ते भरपूर गोड होतील। तरी तुम्ही टेस्ट करून पहा कारण अजून आपल्याला आटून घ्यायचं आहे। ते मिक्स करून घ्यायचं आहे चांगला गोळा रेडी होईपर्यंत। इथे मी थोडीशी वेलची पूड टाकणार आहे। तुम्ही कोणत्याही फ्लेवरचे बनवू शकता। तर इकडे चांगला गोळा होईपर्यंत आपल्याला ते आटून घ्यायचं आहे। फास्ट गॅसवर सतत हलवत ढवळत राहायचं आहे जेणेकरून करपणार नाही। ते आटलेलं आहे, चांगलं सुकं पण झालेलं आहे। हातावर पीठ थोडंसं घेऊन थंड झालं तर गोळा करून पाहायचा आहे। तर गोळा होत असल्यास गॅस बंद करून घ्यायचा आहे। ते इथे मी मोदकाचा आणि
हे पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला मोदक तयार करायला घ्यायचे आहेत. ते मोदकाच्या साच्यामध्ये टाकून मी चांगलं प्रेस करून मोदक तयार करून घेणार आहे. इथे अगदी थोडंसंच गरम आहे, जास्त गरम करायला घेऊ नका, नाहीतर मोदक होणार नाही. तर हा बघा, अशा प्रकारे मलई मोदक रेडी आहे. तर इथे मी बाकीचे देखील असे मोदक करून घेत आहे. 1 लिटर दुधाने जेमतेम 11 मोदक झालेले आहेत. तरी माझा सचा मोठा आहे. 1 मोदक मी असाच हाताने बनवलेला आहे. थंड झाल्यावर हाताने देखील तुम्ही करू शकता. इथे केसरचं पाणी होतं, ते घेऊन थोडं लावायचं आहे त्यावरती. अशा प्रकारे मलई मोदक रेडी आहे. नक्की पहा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.